मध्ये विषय झाला, ऑपरेशन टायगरच्या संदर्भामध्ये जे काही वातावरण तयार केलं जातंय, अशी कुठचीही मीटिंग माननीय एकनाथ शिंदे साहेबांबरोबर झालेली नाही. युबीटीचे खासदार काल किती उपस्थित होते, किती नव्हते, तुमच्या माध्यमातून आम्ही ऐकलेलं आहे. आणि मी सुरुवातीपासून सांगतोय की शिवसेना पक्षाला ऑपरेशन टायगरची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही. कारण दर दिवशी शिंदे साहेबांवर विश्वास ठेवून लोक येत आहेत. आता पहिलं ऑपरेशन टायगर आहे, हे बारसं कोणी केलं? तुम्हीच सगळ्यांनी केलं. म्हणजे मी वाईट ह्यानं सांगत नाही. उद्या काय ते ऑपरेशन लायन होईल, अजून काय काय होईल. पण त्या ऑपरेशन टायगरशी युबीटीच्या खासदारांच्या संदर्भात आमचा कोणाचाही संपर्क झाला नाही. त्याच्या पुढे जाऊन मी सांगितलं, परवा मी शिर्डीच्या दौऱ्यावर असताना एकाच गेस्ट हाऊसला आम्ही असल्यामुळं वाकचौरे साहेब दुसऱ्या शूटमध्ये आले, तर ते देखील मला भेटले. अशा पद्धतीची बातमी आली. त्याच्यामुळे वाकचौरे साहेबांना मी अजिबात भेटलेलो नाही आणि माननीय एकनाथ शिंदे साहेब देखील युबीटीच्या कुठच्याही खासदारांना भेटले नाही. कोण म्हणतं सर? त्यांच्या व्यतिरिक्त तरी कोण म्हणू शकतं? आपण आहे ना. ते काय बोलतात त्याच्यापेक्षा मी परवा जे छत्रपती संभाजीनगरला सांगितलं ते पुन्हा एकदा रिपीट करतो. संजय राऊत साहेबांना तसं तर मला असं वाटतं की त्यांच्या पेशन्सला दाद दिली पाहिजे. आज संजय राऊत साहेब सकाळी 9:30-10 वाजता जर बोलले नाहीत तर मला सांगा युबीटी काय, युबीटीचं अस्तित्व काय? त्याच्यामुळे संजय राऊत साहेबांनी युबीटीचं अस्तित्व रोज सकाळी 10 वाजता पत्रकार परिषद घेऊन टिकवलेलं आहे. हे कोणालाही नाकारता येणार नाही. जरी ते आमच्यावर टीका करत असले तरी हे सांगतो की आणि मग आता 10 वाजता जर बोलायचं असेल तर काहीतरी विषय पाहिजेतच ना. ते विषय काय आमच्यावर टीका करायची? त्याच्यामुळं आज संजय राऊत साहेबांच्या पत्रकार परिषदेमुळे युबीटीचं अस्तित्व आहे हे महाराष्ट्राला जाणवतं. जर पत्रकार परिषदच संजय राऊत साहेबांनी घेतली नाही तर युबीटीचं अस्तित्वच जाणवणार नाही. नवी मुंबईमध्ये आता हे वारंवार व्हायला लागलेलं आहे. मी स्वतः माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांशी याबाबत चर्चा करेन. ती निमंत्रण पत्रिका मला मिळाली तर मी देवेंद्रजी फडणवीस साहेबांना देईन. हा प्रोटोकॉलचा भाग झाला. परंतु काही लोकांना जर असं वाटत असेल की माननीय एकनाथ शिंदे साहेबांचं नाव टाकल्यामुळं एकनाथ शिंदे साहेबांच्या कर्तृत्वाला काही फरक पडतो किंवा नेतृत्वाला काही फरक पडतो, तर असे निमंत्रण पत्रिकेमध्ये नाव न टाकायला सांगणारे लोक बालिश आहेत. अजून माननीय एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व हे सर्वमान्य झालेलं आहे. देशाच्या पातळीवर एनडीएचे ते 3 नंबरचे नेते आहेत. नगरपालिका असेल, महानगरपालिका असेल, जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, त्या सगळ्यातनं जनतेनं त्यांचं नेतृत्व सिद्ध केलेलं आहे. त्याच्यामुळं कुणाच्या तरी सांगण्यावरनं निमंत्रण पत्रिकेमध्ये नाव न टाकल्यामुळं त्यांच्या नेतृत्वावर काही फरक पडत नाही. परंतु हा जर महानगरपालिकेचा कार्यक्रम असेल तर 100% मी तुम्हाला सांगतो की मी स्वतः आयुक्तांना हा जाब विचारणार आहे. आणि आयुक्त जर कोणाचं ऐकून निमंत्रण पत्रिकेमध्ये नाव टाकत नसतील तर मी ज्या प्लॅटफॉर्मवर याचा दाद मागायचा असतो त्या ठिकाणी मागणार आहे. आता का मागं घेतली माझ्यापेक्षा तुम्हाला चांगलं माहिती असेल ना. मी त्यावेळी रत्नागिरीत नव्हतो. सुनील तटकरेंना विचारा ना याचं उत्तर. ते चांगलं सांगू शकतात किंवा अनिकेत तटकरे चांगलं सांगू शकतात. मी कसं सांगू शकतो काय झालं कसं नाही मिळालं? मी अशा गोष्टीत लक्ष घालत नाही. एक लक्षात घ्या, जी जागा समोरच्याला फक्त 20 मतं घेऊन जिंकणार होतो त्याची दखलच कशाला घ्यायला पाहिजे होती? आपण काय करतो राजकारणामध्ये की जे अदखल पात्र झालेले आहेत त्यांची दखल घेऊन त्यांना मोठं करतो. बरोबर आहे की नाही? त्याच्यामुळे मी तुम्हाला अगदी कॉन्फिडेंटली सांगतो, 20 पण मी डोक्यावरून पाणी सांगतो. 20 पण अनिकेत तटकरे तसं उभे राहिले असते तरी पण बिनविरोध निवडून आले असते. एवढी ताकद आम्ही लावली होती. पण ठीक आहे. नाही पण त्यांनी भेट घेतली त्याच्यामध्ये म्हणजे उद्या मी मंत्री आहे. आता काल की परवा प्रमोद जठार साहेब मला भेटले. म्हणजे काय, प्रमोद जठार साहेब माझ्याकडे आले की मी त्यांच्याकडे गेलो. त्यांचं काहीतरी काम असेल, ते आरोग्य मंत्री आहेत, त्यांच्या मतदारसंघातलं काम असेल. मग हा प्रश्न संजय राऊत साहेबांना विचारायला पाहिजे ना बाबा, का नक्की असं ते ऑनलाईन उपस्थित राहिले? आम्ही तर आमची भूमिका स्पष्ट केली. आमच्या ते संपर्कात नाही, आमची त्यांची मिटिंग झाली नाही. शिंदे साहेबांबरोबर देखील मिटिंग झाली नाही. मी शिवसेनेची भूमिका म्हणून सांगितली. नाही, सूचना दिल्याच आहेत. कलेक्टरशी माझं बोलणं झालंय. 12 ते 15% साठा फक्त पाण्याचा आहे. त्याच्यामुळं मला देखील आता MIDCचं जे पाणी आहे ते कदाचित रत्नागिरी शहराला मागच्या वेळी जसं दिलं तसं मला मी तीच नगरसेवकांची आणि मिटिंग बोलवली, ते देखील मी देणार आहे. कारण शेवटी इंडस्ट्री, माणसं राहिली तर इंडस्ट्री आहे, माणसांना पाणी मिळालं तर इंडस्ट्री आहे. त्याच्यामुळं आमच्याकडे सुद्धा आता प्रचंड पाणी आहे MIDCकडे.
ते देखील रत्नागिरी शहराला जर द्यावं लागलं ते देखील मी देणार. कंपन्यांनी दूषित पाणी तिथल्या पहाडांमध्ये किंवा ओढ्यांमध्ये सोडल्याचा प्रकार काल घडलाय आणि तिथल्या जे नागरिक आहेत ना करंजीकरवाडी असेल पाटीलवाडी असेल त्या भागातल्या काही विहिरी किंवा जे त्यांचं पिण्याच्या पाण्याचे स्रोत आहेत ते बाधित झाले. तर सगळ्या कंपन्यांवर आपल्याकडे नाही, नक्की याच्यामध्ये मला तो खरा अधिकार नाही आहे, तो एमपीसीबीचा अधिकार आहे. पण पालकमंत्री म्हणून मी सांगेन ना, एमपीसीबीच्या अधिकाऱ्यांना आजच व्हिजिट करायला सांगेन. अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी 24 न्यूज चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. आणि हो, तुमची प्रतिक्रिया देखील कॉमेंट बॉक्समध्ये नोंदवा.